अष्टांग योगामध्ये योगशास्त्रामध्ये आपण 3 अंगांचा विचार केलेला आहे. पहिलं यम नियम, आता आसन, आणि चौथा अंग जे आहे ते प्राणायाम आहे. आता प्राणायाम म्हणजे काय हे आपण सुरुवातीला लक्षात घेऊ. प्राणायाम म्हणजे जी बाह्यता ऊर्जा शक्ती आहे, एक प्रचंड अशा प्रकारची, ज्याच्यामध्ये प्रत्येक सजीव एक चैतन्यमय होत असतो. प्रत्येक सजीवाला या प्राणशक्तीची गरज लागते. तशी आपल्यालाही या प्राणशक्तीची गरज आहे. तर याच्यामध्ये ही प्राणशक्ती किंवा ही जी ऊर्जा आहे, बाह्य असलेली ऊर्जा, ही आपल्याला फार महत्त्वपूर्ण आहे. किंबहुना सर्व जीवसृष्टीला, चराचर सृष्टीला या प्राणशक्तीची, या ऊर्जेची गरज आहे. मग आता प्राणायाम म्हणजे काय हे आपण लक्षात घेऊया. त्याचं की आपण जो श्वास घेतो आहे त्या श्वासाचं नियमन करणं, त्या श्वासाचं नियंत्रण करणं, याला प्राणायाम म्हटलेलं आहे. आता पतंजली मुनींनी प्राणायामाची काय व्याख्या केली आहे ती सुरुवातीला आपण लक्षात घेऊया. तस्मिन् सती श्वास प्रश्वास योगति विच्छेद, म्हणजे श्वास आणि जे प्रश्वास, श्वास घेणं आणि श्वास सोडणं, श्वास प्रश्वास याचं विच्छेदन करणं, याचं नियंत्रण करणं, ते म्हणजे कोणणं सोडणं, यावर पुढे मी सांगतोय सगळ्या परिभाषा. तर याचं विच्छेदन करणं म्हणजे प्राणायाम, अशी पतंजली मुनींनी व्याख्या केलेली आहे योगसूत्रांमध्ये. पण पुढे अनेक योगाची ग्रंथ निर्माण झाली, योगाचे पंथ निर्माण झाले. त्याच्यामध्ये प्रदीपिका, गोरक्ष संहिता, शिवसंहिता, गेरंडे संहिता, हे जे पुढचे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्येही प्राणायामाचा उल्लेख आला आहे. त्यातल्या त्यात स्वामी स्वात्माराम यांनी प्राणायामाला खूप महत्त्व दिलेलं आहे. हठयोगामध्ये, हठप्रदीपिकेमध्ये प्राणायामाला खूप मोल आलेलं आहे आणि विस्ताराने प्राणायामाचे प्रकार वगैरे हे स्वात्माराम मुनींनी हठप्रदीपिकेमध्ये मांडलेले आहे. त्या मानाने पतंजली मुनींनी योगशास्त्रामध्ये फक्त एकच सूत्र यासंबंधी लिहिलेलं आहे. मग आपण संपूर्णतया प्राणायामाचं विश्लेषण करूया, प्राणायामाचे प्रकार बघूया, प्राणायामाचे फायदे बघूया. अजून जसं जमेल तसं आपण परिभाषा मांडूया. पहिल्या प्रथम आपल्याला असं ध्यानात घ्यावं लागेल, प्राणायाम करण्यासाठी आपल्याला मोकळी जागा हवी, शुद्ध हवा असावी लागते. आणि आपलं जे काही ड्रेस असेल किंवा परिधान करू आपण, तो सैलसर असावा, तंग अशा प्रकारचा ड्रेस नसावा. आणि आणखीन असं लक्षात घेतलंय, आपल्या प्रकृतीनुसार, झेपेलनुसार अशा प्रकारचा प्राणायाम करायचा आहे. जेवणानंतर साधारणपणे 4 घंट्यानंतर प्राणायाम करावा. तसं दिवसातून 24 तासातून जवळजवळ 4 वेळा प्राणायाम सांगितलेला आहे. पण व्यावहारिक जगतामध्ये आपल्याला एवढं शक्य नाही. निदान आपण कमीत कमी सकाळी किंवा संध्याकाळी आसनं झाल्यानंतर, योगिक व्यायाम झाल्यानंतर प्राणायाम करायला काही हरकत नाही. दमा, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन याच्यामध्ये प्राणायाम वर्ज्य करावा असं सांगण्यात आलेलं आहे. आजारपणामध्ये, गंभीर आजार असेल अशामध्ये हे महत्त्वाचं. आणि मग हे करत असताना त्याचा आटास करायचा नाही. म्हणजे पुढे मी परिभाषा, कुंभक, रेचक वगैरे वगैरे, याचं कुंभक करण्याचा आटास फायदे आपल्याला जाणवतात, त्यामुळे आपण आटास करतो. तसा प्राणायाममध्ये सुद्धा अट्टहास करता कामा नये. आता या ठिकाणी पहिला मुद्दा आपण लक्षात घेतलेला आहे. प्राणायाम म्हणजे काय? प्राणायाम म्हणजे श्वासावरती नियंत्रण, एवढंच लक्षात ठेवायचं आपण. आता पुढे ज्या काही परिभाषा येतील त्या परिभाषा लक्षात ठेवा, कारण ते शब्द पुन्हा पुन्हा वापरले जातील
आणि मग आपल्या मनाचा गोंधळ उडतो की हे परत वापरणं मग थोडंसं अवघड वाटतं, किचकट वाटतं. मग त्या परिभाषा ज्या आहेत त्या परिभाषा आपण लक्षात घेऊया. त्या कोणत्या? की श्वास सोडणं याला रेचक म्हणतात. ही परिभाषा बोलण्यात अनेक वेळा रेचक हा शब्द येईल पुढे. श्वास सोडणं याला रेचक म्हणतात. श्वास घेणं याला पूरक म्हणतात. पूरक, रेचक हे शब्द वापरले जातील. आणि श्वास कोंडून धरणं याला कुंभक म्हणतात. म्हणजे आपण या ठिकाणी 3 परिभाषा निश्चित केलेल्या आहेत. त्या कोणत्या? पहिले पूरक, घेणं. दुसरं सोडणं, रेचक. आणि तिसरी बाब म्हणजे आत साठवणं फुफ्फुसांमध्ये, त्याला कुंभक. ह्या आपल्या 3 परिभाषा आपल्या निश्चित झालेल्या आहेत. आणि हे शब्द काही वेळाला वापरू आपण पुढे वापरणार आहे. मग इतकं रेचक करावं, कुंभक करावं वगैरे वगैरे असं आपण म्हणणार. मग ते सगळं अवघड वाटेल आपल्याला. म्हणून ही संकल्पना, या 3 संकल्पना नीट लक्षात घ्यायचं. तर पूरक, कुंभक, रेचक हे 3 परिभाषा आपण लक्षात घेतलेली. पुढे अजून 2 परिभाषा ॲड करूया त्याच्यामध्ये. त्या कोणत्या? की बाह्य कुंभक आणि आंतरकुंभक हे शब्द वापरले जाते. बाह्य कुंभक म्हणजे श्वास सोडल्यानंतर आपण जिथं थांबतो बाह्यता, त्याला बाह्य कुंभक म्हणायचं. आणि आंतरकुंभक म्हणजे काय? की आत श्वास घेतल्यानंतर आपण जेव्हा थांबतो त्याला आंतरकुंभक म्हणतो. मग हे शब्द पुन्हा पुन्हा वापरले जातील. म्हणून याच्यासाठी या परिभाषा नीट लक्षात ठेवायच्या आहेत. बऱ्याच अशा गोष्टी आहेत. पुढे या परिभाषाही आपल्याला परीक्षेला किंवा आपल्याला समजण्यासाठी वाचन करताना हे लक्षात घ्यायचं. आणखीन काही गोष्टी लक्षात घ्या. आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 72,000 नाड्या आहेत. आणि ह्या नाड्यांमध्ये हा आपण घेतलेला श्वासोश्वास किंवा प्राणशक्ती जी आहे ती पोचते. म्हणजे प्रत्येक पेशीपर्यंत ही प्राणशक्ती जाते. म्हणजे आपलं चैतन्य, आपल्या हालचाली, चैतन्य म्हणा, एक आपण ऊर्जावान म्हणू किंवा आपण हालचाली करतो या प्राणशक्तीमुळे, याच्यामुळे आपण हालचाली करत असतो. मग आपल्या शरीरांतर्गत काही क्रिया प्रक्रिया ह्या होत असतात, या प्राणशक्तीमुळे या होत असतात. तर मग या 72,000 नाड्यांपर्यंत किंवा पेशी सेलपर्यंत ही प्राणशक्ती जात असते, चैतन्य जात असतं. आपल्या फुफ्फुसातून, हृदयातून, रक्ताभिसरणातून, आपल्या रोहिणी, नीला वगैरे ज्या केशवाहिन्यांमधून ही प्राणशक्ती शेवटच्या पेशीपर्यंत जाते. हे आपल्या लक्षात आलं असेल. मग याच्यामध्ये 72,000 ज्या नाड्या आहेत, याच्यामध्ये नीट लक्षात घ्या, पुढे आणखी गोंधळ होतो. याच्यामध्ये 3 नाड्या महत्त्वाच्या आहेत. ते 3 नाड्या कोणत्या महत्त्वाच्या आहेत? त्या असेल की आपली जी उजवी नाकपुडी आहे, ही पुढे म्हणजे हे शब्द वापरले जातात, इडा पिंगला. ह्या उजव्या नाकपुडीला इडा नाडी म्हणतात. किंवा अजून एक शब्द वापरला जातो, सूर्यनाडी म्हणतात. ही सूर्यनाडी म्हणजे उष्णतेचं वाहन आहे. ही पिंगला नाडी म्हणजे उष्णतेचं वाहन आहे. बऱ्याच वेळा ह्या नाडींमध्ये बदल होत असतो. आणि दुसरी जी नाडी आहे, डावी नाडी आहे, ही जी आहे इडा नाडी, आणि तिला चंद्रनाडी असं म्हणतात. ती शीतनाडी आहे. ती एक म्हणजे बदल होत असतो. मग इथून आपल्याला शीत म्हणजे थंड हवा ही येत असते, असं योगशास्त्राचं म्हणणं आहे. म्हणजे इडा आणि पिंगला म्हणजे उजवी नाडी आणि इडा म्हणजे डावी नाडी, हे आपण निश्चित केलेलं. मग त्याच्या पलीकडे ज्या महत्त्वाच्या ज्या 3 नाड्या आहेत, ती एक नाडी जी आहे, ती महत्त्वाची नाडी जी आहे ती आहे सुषुम्ना नाडी. ह्या
तीन नाड्या ज्या आहेत या आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहेत. श्वास प्रश्वासाच्या बाबतीत सुषुम्ना नाडी जी आहे ही नाडी आपल्या स्पायनल कॉर्डमधून, म्हणजे आपले जी हड्डी आहे रीढ की हड्डी, त्या हड्डीमधून म्हणजे पाठीच्या कण्यातून ती निघून, म्हणजे पहिल्या मणक्यापासून म्हणजे अगदी स्टार्टिंगपासून तर शेवटपर्यंत मूलाधार चक्रापर्यंत, ज्याला मज्जारज्जू म्हणतो आपण, हा मज्जारज्जू गेलेला आहे आणि योगाच्या भाषेमध्ये त्याला सुषुम्ना नाडी असं म्हटलेलं. मग ह्या सुषुम्ना नाडीतून प्राणशक्ती जाते. कुठे जाते? मूलाधार चक्रापर्यंत. तर मूलाधार चक्र आलं, चक्रांचा तर नंतर विचार करू आपण. तर तिथं आपली कुंडली नावाची शक्ती आहे. ती शक्ती तिथं जागी होते, 3.5 वेटोळे करून तिथं बसलेली आहे. ती आहे मूलाधार चक्रामध्ये. मग त्या जागी करण्यासाठी ती सुषुम्ना नाडी महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे या तिन्ही नाड्यांमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण सुषुम्ना नाडी आहे. आपल्याला माहिती आहे का की आपल्या शरीरात सगळे हृदय बदलता येतं, आपलं जठर बदलता येतं, बऱ्याचशा अवयवांचं आपल्याला ऑपरेशन करून शस्त्रक्रिया करून त्यावर मात करता येते, दुरुस्त करता येते, बदल रिप्लेस करता येते हृदयात सुद्धा. पण आपला जो मज्जारज्जू आहे त्याला थोडा जरी धक्का पोचला तर तिथंच पॅरालिसिस होतो, तिथंच माणसं पडून राहतो कित्येक 2-2, 3-3 वर्ष आणि काही एंडही तिथंच होतो. मज्जारज्जूचं ऑपरेशन करता येत नाही. आजपर्यंत मज्जारज्जूचं मेडिकल सायन्सने कुठलाही शोध लावलेला नाही ऑपरेशनचा, शस्त्रक्रियेचा. तर इतकं महत्त्वपूर्ण ती नाडी आहे सुषुम्ना नाडी जी आहे, मज्जारज्जू जो आहे, ही याला खूप महत्त्व आहे आपल्या, म्हणजे आपल्या सगळ्या हालचाली चेतना जी आहेत त्या मज्जारज्जूमार्फत घडत असतात. थोडं जरी मज्जारज्जू डॅमेज झालं, काही झालं तर त्याला पॅरालिसिस होतं. म्हणजे इतका परिणाम या सुषुम्ना नाडीचा आपल्या चैतन्यावरती होत असतो, आपल्या सगळ्या हालचालींवरती होत असतो. म्हणून ही नाडी जी आहे सुषुम्ना नाडी महत्त्वपूर्ण मानण्यात आलेली आहे. लक्षात घेतला आता इडा, पिंगला, सुषुम्ना. पुढे आणखीन बराच विचार करणार आहोत, पुढे आणखी काही नाड्या कोणत्या ते बघणार आहोत. पण आता प्राणायाम या विषयामध्ये एंट्री करत असताना, प्रवेश करत असताना आपण या 3 नाड्यांचा आज विचार करणार आहोत, आजच्या व्याख्यानामध्ये लक्षात घेणार आहोत. म्हणजे याच नाड्यांमधून आपल्या सर्व शरीराला, म्हणजे फुफ्फुसांमध्ये चैतन्य शक्ती जाते, तिथून ती हृदयातून ते परत हृदयाकडे ही चैतन्य शक्ती जात असते आणि मग तिथंच प्रत्येक सेलला, प्रत्येक पेशीला एक ऊर्जा पुरवत असते. म्हणून या 3 नाड्या ज्या आहेत या महत्त्वपूर्ण मानण्यात आलेल्या आहे. इडा, पिंगला, सुषुम्ना हा या नाड्यांचा आपण विचार केला आहे. पुढे आपण आणखीन वेगळा विचार करणार आहोत नाड्यांचा आणि प्राणशक्तीचा वेगळा विचार करणार आहोत. मग आता प्राणायाम जे आहेत या प्राणायामाचे प्रकार लक्षात घेऊया आपण. आता तुम्ही ऐकलं असेल अनुलोम विलोम हा प्राणायामाचा प्रकार ऐकला असेल. नंतर जे आहे उज्जयी प्राणायाम हे नाव ऐकलं असेल, शीतली प्राणायाम हे नाव ऐकलं असेल, शीतकारी प्राणायाम हे नाव ऐकलं असेल, भस्त्रिका प्राणायाम हे नाव ऐकलं असेल आणि भ्रामरी प्राणायाम हे नाव ऐकलं असेल, कपालभाती हे नाव ऐकलं असेल. आता कपालभाती ही शुद्धी क्रिया आहे, पण अलीकडे सगळ्या योगतज्ञांनी सगळ्या पुस्तकामध्ये कपालभातीला प्राणायाममध्ये टाकलेलं आहे. ही शुद्ध, जसं षटकर्म आहे, पुढे आपण घेणारच आहोत नंतर षटकर्म म्हणजे काय. तर षटकर्मांमध्ये 6 कर्म जी सांगितली, जशी आयुर्वेदामध्ये पंचकर्म आहे तसं योगशास्त्रामध्ये हठप्रदीपिकेमध्ये
ही षटकर्म सांगण्यात आलेली, ही शुद्धिक्रिया आहे, हे सांगण्यात आलेले आहे. तर ह्या शुद्धिक्रियांमध्ये कपालभाती एक शुद्धिक्रिया आहे, हे प्राणायाम नाही, पण त्याचे काही रिझल्ट मिळाले आहे, रिझल्ट ओरिएंटेड अशा प्रकारची कपालभाती ही एक शुद्धिक्रिया आहे. म्हणून तज्ज्ञांनी, जाणकारांनी या कपालभातीला प्राणायाममध्ये टाकलेलं आहे. मग असे जे हे प्राणायामाचे प्रकार जे आहेत, हे प्रकार आपण लक्षात घेतलेले आहेत. तर अजून तुम्ही नीट सांगतोय मी, म्हणजे एक एक प्राणायाम आपल्याला लिहून पण घेता येईल. आता हे सगळं चाळण्यामध्ये वेळ जातो, मला जेवढं माहीत आहे तेवढं सांगतो, म्हणजे लिंक तुटणार नाही आपल्याला. पहिला जो प्राणायाम आहे तो अनुलोम विलोम आहे. त्यानंतरचा यालाच दुसरं नाव आहे की अनुलोम विलोम, याला दुसरं मला आठवेल मग मी तुम्हाला सांगतोय. त्यानंतर उज्जयी प्राणायाम आहे, त्यानंतर शीतली प्राणायाम आहे, त्यानंतर शीतकारी प्राणायाम आहे, त्यानंतर जी भस्त्रिका प्राणायाम आहे, कपालभाती आहे आणि भ्रामरी प्राणायाम आहे. मग आपल्याला एक टप्प्याटप्प्याने आपण एक एक प्राणायाम लक्षात घेऊया. अनुलोम विलोम. अनुलोम विलोम हा प्राणायाम हा सगळ्यात सोपा आहे, पण आपल्याला त्याचे असे रिझल्ट शरीरावर मिळालेले आहे. आता प्रत्येक प्राणायामचे एक तात्विक सैद्धांतिक भाग लक्षात घेऊया. आता ते कसं, आपल्या फुफ्फुसामध्ये ही सगळी बाह्य ऊर्जा जात असते. आपण आता या ठिकाणी आपण बैठे काम करतो किंवा इतर कामं करतो, त्याच्यामध्ये आपण शारीरिक श्रम करत नाही आणि म्हणून आपल्यामध्ये आलेली जी ऊर्जा आहे ती शेवटच्या पेशीपर्यंत जात नाही. ते कसं, आपल्या फुफ्फुसांमध्ये जवळजवळ 6000 केशवाहिनी आहेत आणि एरवी आपण बसलोय, काम करतोय नेहमीच काहीतरी, फक्त 2000 केशवाहिन्यांचा, 2000 छिद्रांचाच वापर करतो आपण. मग प्राणायाममध्ये फुफ्फुसं पूर्णपणे भरली जातात, साठवली जातात, म्हणून जास्तीत जास्त छिद्रांचा, केशवाहिन्यांचा वापर आपण करत असतो, म्हणून शेवटच्या पेशीपर्यंत ऊर्जा जात असते. साधारण मग आपण बैठे काम करणारे काही जण मग ब्लड प्रेशर होतो, त्यांना काही चैतन्यच नाही, आळसच त्यांच्या ठायी असतो. या आपल्या उत्साह, आपला आळस, या सगळ्या गोष्टी प्राणायामावर अवलंबून असतो. ज्याने जो प्राणायाम करतो त्याच्या ठायी उत्साही असतो, कार्यशक्ती असतो, कार्यक्षमता असतो, रोग प्रतिकारक शक्ती वाढते, प्रत्येक पेशी ही चेतनामय होत असते. हा प्राणायामाचा फायदा आहे. म्हणजे प्रत्येक प्राणायामाचाच फायदा आहे आणि इंडिव्हिज्युअली प्रत्येक प्राणायामाचा आहे काही ना काहीतरी फायदा आहे. मग आता अनुलोम विलोम या प्राणायामाचा आपण विचार करत होतो. जेव्हा आपलं प्रॅक्टिकल होईल, आपण दिवाळीनंतर प्रॅक्टिकल होणारच आहे आपलं, त्यावेळेला प्रत्यक्ष आपण प्रॅक्टिकल करून घेणार आहोत. अनुलोम विलोम प्राणायाम म्हणजे काय, परत अजून एक लक्षात घ्या. काही गोष्टी या 2 मुद्रा प्राणायामचे फार महत्त्वाच्या आहेत. त्या कोणत्या, एक जी आहे ती आहे प्राणायाम मुद्रा. बघा, याच्यात अनेक प्रकार वेगवेगळे करतात लोक, पण आपण जे आवडेल त्या प्रकारे ह्या अंगठा मोकळा ठेवायचा, हे 2 बोटं मध्ये आहे आणि हे 2 बोटं मोकळे आहे. मग याच्यामध्ये याचा कसा वापर करता येईल प्राणायामाला, तो महत्त्वाचा भाग आहे, हे विसरता कामा आहे. हा अंगठा जो आहे हा आपण उजव्या नाकपुडीवर ठेवायचा. ओके, हे प्रॅक्टिकलमध्ये शिकवेल मी. आणि हे 2 बोटं हे डाव्या नाकपुडीवर ठेवायची. याच्यासाठी ही मुद्रा आहे, प्राणायाम मुद्रा म्हणतात त्याला. अनेक मुद्रांचे प्रकार पुढे येतीलच आपल्यावर. तर हे फार महत्त्वाचं आहे.
जशा ते मग तुम्हाला सांगतो या परिभाषा ज्या आहेत या जशा आपण लक्षात घेतल्या तसं आता बघा, आता इथं मी उजव्या नाकपुडीवर अंगठा ठेवला, मग आता मी रेचक शब्द वापरलेला आहे. मग इथून सुरुवातीला अंगठा ठेवल्यानंतर आपली फुफ्फुसांमध्ये हवा जी आहे ती काढून टाकायची. कशाने? डाव्या नाकपुडी. कशाने? आता तो शब्द वापरलेला इडा नाडी. पहा म्हणजे किती आधीच सांगितलेलं आहे का, हा शब्द मग किचकट होतील, मग आपलं व्याख्यान किचकट होईल, समजण्याला किचकट जाईल. म्हणून मी सुरुवातीला सांगितलेलं आहे पूरक म्हणजे काय, रेचक म्हणजे काय, इडा पिंगला सुषुम्ना म्हणजे काय, त्याच्यासाठी हे अवघड वाटू नये म्हणून ह्या संज्ञा सुरुवातीला आपण निश्चित केलेल्या आहेत. मग आपण या ठिकाणी पिंगला नाडीवरती अंगठा ठेवलेला आहे. लक्षात, पिंगला शब्द आता आलाच. मग हे करत असताना अनुलोम विलोम किंवा प्रत्येक प्राणायाम या येतच असतं. हे करत असताना मग आता डाव्या नाकपुडीतून म्हणजे चंद्र नाडीतून किंवा इड्या नाडीतून आपल्याला फुफ्फुसात असलेली अशुद्ध हवा काढून टाकायची. असं हे प्रॅक्टिकलमध्ये. मग नंतर काय करायचं, मग परत आपण या उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा. इथं कोंडण नाही, कुंभक नाही, आणि डाव्या नाकपुडीतून सोडायचं. परत डाव्या नाकपुडीतून उजव्या नाकपुडीत, उजव्या नाकपुडीतून डाव्या नाक. याला म्हणतात अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम हा पहिला प्राणायाम. अजून एक नाव आहे ते आता माझ्या लक्षात नाही, नंतर लक्षात आलं तर आठवण करून सांगेल तुम्हाला, किंवा इतरांनाही माहिती असेल. हा एक पहिला प्राणायाम आहे, सगळ्यात सोपा प्राणायाम आहे. याच्यामध्ये डीप ब्रिदिंग होत असतं. खोल श्वास जो आहे तो खोल श्वास होत असतो आणि एक प्रकारे आपल्या चेहऱ्यावरती, कांतीवरती एक ग्लोज म्हणजे ज्याला एक चकाकी सतेज चेहरा हा येत असतो. हा एक फायदा आहे. आणि एक चैतन्य शक्ती जी आहे आपल्या ठाई येत असते. रोगप्रतिकारक शक्ती प्रत्येक प्राणायामाचा फायदा आहे. हाच फायदा जे मग बोलतो ते. तर हा या प्राणायामाने मी जे सांगितले त्या पद्धतीने आपल्या शरीरावरती परिणाम. एवढंच काय, तुम्ही ज्या वेळेला ध्यानाला बसतात, ध्यानही आपण पुढे सांगणारच आहे, तर त्यावेळेला ध्यान लागण्यासाठी, ध्यान करण्यासाठी श्वासाकडे लक्ष द्यावं लागतं. मग आपलं मन हे श्वासाशी निगडीत होतं, श्वासाशी एकरूप होतं. मग त्यावेळेला आपल्या मनात काही विचार राहत नाही. मन आणि श्वास याचा संबंध फार जवळचा आहे, की ज्या वेळेला आपण चंचलता असेल, आपल्याला ट्रेस असेल, आपलं कुणाशी भांडण झालं असेल, त्यावेळेला आपली श्वासाची गती वाढलेली असते, त्यावेळेला ट्रेस वाढलेला असतो, ताण वाढलेला असतो. मग प्राणायामाने एक टेन्शन प्रूफ माणूस होत असतो, तणाव विरहित होत असतो. प्रत्येक प्राणायामाचे हे फायदे येणार. तर मग हे जे आहे हे फार महत्त्वाचं आहे, की एवढंच काय की तुमच्या आसनांपेक्षाही इतर परिणामांपेक्षाही प्राणायामाचा फार मोठा परिणाम जो आहे योगशास्त्रामध्ये, हठयोगामध्ये मांडलेला आहे, किंवा रिझल्ट मिळाले प्रयोगशाळेमध्ये, अनेकांवर प्रयोग केलेले आहे. तर आपली कार्यक्षमता, इफिशियन्सी या गोष्टी आपल्या चैतन्यावर, आपण ज्या काही आपल्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये शेवटपर्यंत जी प्राणशक्ती, ऊर्जाशक्ती गेली तर आपली कार्यक्षमता वाढते. एवढंच काय, मेंदूवर सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो. ध्यान चांगल्या प्रकारे लागत असतं. मन हे श्वासाशी एकरूप होत असतं. म्हणून प्राणायामाचं महत्त्व हे ध्यानालाही आहे. हा झाला अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम. आता दुसरा जो प्राणायाम आहे
इथं तो प्रॅक्टिकल शिवाय काही दाखवता येणार, परत उल्लेख करणं तुम्हाला सोपं जाईल. मग प्रॅक्टिकल या परिभाषाही पुढे सोपं जाते आणि लिहायलाही सोपं जाईल ते. तर पुढचा जो प्राणायाम आहे तो आहे उज्जयी प्राणायाम. उज्जयी म्हणजे श्वास भरणं. ते श्वास भरणं म्हणजे कसं, आता इथं मी फक्त प्रॅक्टिकल करून दाखवतो. असा श्वास दोन्ही नाकातून म्हणजे इडा आणि पिंगला याच्यातून असं पूर्ण श्वास भरणं आणि तो श्वास रोखून धरणं. जेवढा वेळ असेल तिथं 8 तास करायचा नाही. तिथं अनेक 4, 2, 8 असे म्हणजे 4 सेकंद घ्यायचा, 4 नंतर 2 सेकंद सोडायचा, 4 सेकंद सोडायचा, असं पूरक, रेचक, कुंभक याच्या संबंधी सांगण्यात आलेलं आहे. आपल्याला काही जेवढं झेपेल योगशास्त्रामध्ये, हे काही पुस्तकी याच्याप्रमाणे जायला पाहिजे असं नाही. आपल्याला जेवढं पेलेल, जेवढी क्षमता असेल त्याप्रमाणे आपण जायचं आहे. अट्टहास इथं नाही. प्राणायाम करतानाही अट्टहास नाही आणि योगासनं करतानाही अट्टहास नाही आणि ध्यान करताना तर मुळीच नाही. ध्यानासंबंधी नंतर बोलणारच आहे. तर हे जे आहे, मग काय करायचं, प्रत्येक म्हणजे एखाद्या विजयी वीराप्रमाणे आपण दोन्ही फुफ्फुसं भरायची आहे. ती कशी, आणि ठेवला मी कुंभक, ठेवला मला झेपेल तेवढा ठेवला मी माझ्या पद्धतीने, आणि मग तो श्वास असा गळ्यातून आवाज करून आपल्याला समजायला पाहिजे, घर्षण करून सोडायचा आहे. तर हा झाला उज्जयी प्राणायाम. म्हणजे उज्जयी तर काय अपेक्षा आहे, एखाद्या विजयी वीराप्रमाणे छातीत प्राणशक्ती भरणं आणि ती सोडणं, त्याला उज्जयी प्राणायाम असं म्हणतात. म्हणजे आपल्याला पेलवेल तेवढाच कुंभक करायचा, अट्टहास करायचा नाही. मग नाही तर एखाद्या वेळेस त्रास व्हायला लागतो. प्रॅक्टिकल आपण घेणारच आहोत, पण तरीसुद्धा ती परिभाषा, ती माहिती होणं व्याख्यानाचा हा मूळ उद्देशच आहे. आणि परीक्षेलाही बऱ्याच वेळा लिहायलाही सोपं जातं मग, असं एकदा ऐकलेलं असेल तर. हे झाले अनुलोम विलोम प्राणायाम झालं. पुढे जे आहे तो जो आहे तो प्राणायाम जो आहे, म्हणजे यालाच सूर्यवेदन चंद्रवेदन अनुलोम विलोमला नाव दिलंय. ते नंतर जाऊ द्या, नंतर विषय आला तेव्हा सांगितलं. आपण 2च प्राणायाम लक्षात घेतलेले आहे. ते एक अनुलोम विलोम आणि उज्जयी प्राणायाम. ओके. मग आता पुढचा जो प्राणायाम आहे तो आहे शीतली प्राणायाम. शीतली प्राणायामामध्ये कसं, आपली जीभ जी आहे ती चोचीप्रमाणे करायची, कावळ्याच्या चोचीप्रमाणे. आता इथं म्हणजे मी दाखवतो तुम्हाला.